आपला स्वतःला शोधण्याचा आणि देवाला स्वतःमध्ये शोधण्याचा हा प्रयत्न म्हणजे देवत्व. त्यासाठी रोजच्या जगण्यातलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि शरीर मन बुद्धी एकत्र करून कर्तव्याला वाहून जाणं म्हणजे खरी देवपूजा, खरी भक्ती. एकदा भक्त झालात की सगळं सोपं होईल. सुखदुःख सर्व वेदना संवेदना एकाच ध्येयाशी बांधल्या जातील. ते ध्येय ते स्वप्न जगता आलं पाहिजे, जपता आलं पाहिजे. मुंगी इंजिनियर्स देखील कधीतरी असंच एक स्वप्न असेल एकट्या कुणीतरी पाहिलेलं. मुंगी इंजिनियर्स हे असं स्वप्न आहे निधड्या छातीने आणि खोलवर दूरदृष्टीने पाहिलेलं की हजारो संकट आली गेली, कित्येक सुखदुःख आले गेले, पण हे स्वप्न तुटलं नाही, थांबलं नाही. कारण त्या स्वप्नांशी जोडली गेलेली माणसं, त्यांच्या पिढ्या, तुमच्या आमच्यासारखी प्रत्येक व्यक्ती, सर्वजण ते स्वप्न एकत्र जगत राहिलेत, सत्यात प्रत्यक्षात उतरवत राहिलेत. ज्ञानोबांच्या इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, या ओळीचा अर्थ तुम्ही सगळेजण आपल्या मेहनतीने सिद्ध करत आहात. आपण सगळे मिळून ते स्वप्न बघूयात. आपण सर्व मिळून हा मुंगी इंजिनियर ब्रँड आहोत. आपलं 100 लोकांचं प्रत्येकी एक पाऊल आपल्या कंपनीला 100 पावलं पुढे घेऊन जातं. आणि हजारो लोकांच्या विश्वासाचं, सकारात्मकतेचं आणि सुंदर जगण्याचं प्रत्येकी एक पाऊल कंपनीला 1000 पावलांनी पुढे नेतं. आणि हो, कंपनीच्या यशाचं एक पाऊल हजारो कुटुंबांना पिढ्यानपिढ्या यशाच्या मार्गाने पुढे नेत राहणार आहे. या यशाच्या मार्गावर चालण्यासाठी लाजेच्या, शर्मेच्या, आळसाच्या, गैरसमजांच्या सगळ्या भिंती बाजूला सारूयात. डोळे उघडूयात आणि एकमेकांकडे त्या प्रेमाने, त्या आदरभावाने बघायला सुरुवात करू.